नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, कोणत्या देशात प्लास्टिक वापरल्याने जेल होते? पर्याय आहेत जपान, इस्रायल, भारत, पाकिस्तान. तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इस्रायल. इस्रायल देशात प्लॅस्टिक वापरल्याने जेल होते. पुढचा प्रश्न, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणत्या जातीचे आहेत? पर्याय आहेत मराठा, महार, चांभार, आदिवासी. तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मराठा. एकनाथ शिंदे मराठा जातीचे आहे. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठे फळ कोणते आहे? पर्याय आहेत केळी, कलिंगड, फणस, आंबा. तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फणस. सर्वात मोठे फळ फणस आहे. पुढचा प्रश्न, माणसाला किती दात 2 वेळा येतात? पर्याय आहेत 20, 10, 14, 22. तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 20 दात. माणसाला 2 वेळा येणारे 20 दात असतात. कोणत्या धान्याला गरिबांचे अन्न म्हणतात? पर्याय आहेत बाजरी, तांदूळ, ज्वारी, गहू. तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बाजरी. बाजरी धान्याला गरिबांचे अन्न म्हटले जाते. रतन टाटा यांचा मृत्यू कशामुळे झाला? पर्याय आहेत ॲक्सिडंट, कॅन्सर, हार्ट अटॅक, अल्पशा आजारामुळे. तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि रतन टाटा यांचा मृत्यू अल्पशा आजारामुळे झाला. पंजाब या राज्याची राजधानी कोणती आहे? पर्याय आहेत चंदीगड, हरिद्वार, संभाजीनगर, लखनौ. मित्रांनो, तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चंदीगड. पंजाबची राजधानी चंदीगड आहे. मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली? पर्याय आहेत बाबासाहेब आंबेडकर, सावरकर, महात्मा फुले, महात्मा गांधी. तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महात्मा फुले. मुलींसाठी पहिली शाळा महात्मा फुले यांनी सुरू केली. भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने कोणता त्रास बरा होतो? मित्रांनो, या टायपिंगमध्ये मिस्टेक झालेली आहे, तेवढे समजून घ्या. भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? पर्याय आहेत वजन कमी होणे, पचनक्रिया, वजन वाढणे, डोकेदुखी. तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वजन कमी होते. भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने वजन कमी होते. कोणत्या देशात निळ्या रंगाचे गुलाब आढळते? पर्याय आहेत श्रीलंका, अमेरिका, जपान, भारत. मित्रांनो, या देखील प्रश्नामध्ये न्यायच्या ऐवजी निळा रंग असा आहे. टायपिंगमध्ये मिस्टेक झाली आहे, समजून घ्या. आणि मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता.
आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जपान. जपान या देशामध्ये निळ्या रंगाचे गुलाब आढळून येते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवर सेट करा, म्हणजेच आपल्या चॅनलवरती येणारे नवनवीन व्हिडिओ यांची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल. आणि जनरल नॉलेजचे व्हिडिओ आवडणाऱ्या तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. धन्यवाद. भेटू एका पुन्हा आणि नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.